नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आज माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला नवनवीन बातम्या रोज ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अशा बातम्या रोजच पाहायला भेटणार आहेत. 20 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडली, 4 मुलांची आई. रेल्वे ट्रॅकवर एकांतिक भेट अन थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रकाश सोलंकी असे या संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 4 मुलांची आई आणि तरुण प्रियकराच्या अनैतिक संबंधातून गुजरातमधील गोंडल येथून एक थरकाप उडवणारी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. संबंधित 45 वर्षीय विवाहित महिला वारंवार लग्नाच्या तगादा लावत होती. याला कंटाळून तिच्या 25 वर्षीय प्रियकराने तिला धावत्या ट्रेनसमोर ढकलून तिची हत्या केली. प्रकाश सोलंकी असे या संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्यायसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रा. गोंडल रेल्वे ट्रॅकजवळ 4 ऑगस्ट रोजी या महिलेचा छानविचित्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला तर हा रेल्वे अपघातच भासत होता, मात्र अंगावरील जखमांचा संशय आल्याने पोलिसांनी CCTV फुटेज तपासले. 3 ऑगस्टच्या रात्री 11:30 वाजता ही महिला, आरोपी आणि तिचा प्रियकर प्रकाश रेल्वे ट्रॅकच्या दिशेने जाताना आणि बसताना दिसले. यानंतर साधारणपणे 2 तासानंतर एक ट्रेन येताच प्रकाशने तिला रुळावर ढकलून दिले आणि अपघाताचा असल्याचे भासवले. संबंधित मृत महिलेचा 4 मुले आहेत. यातील 2 मुलींची लग्न झाली आहेत. एक मुलगा एका बहिणीकडे राहतो, तर दुसरा मुलगा ड्रायव्हर म्हणून काम करतो. महिला पतीपासून वेगळी एकटीच राहत होती. दरम्यान तिची ओळख 25 वर्षीय प्रकाशची झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेम संबंधात झाले. यानंतर संबंधित महिला आरोपीकडे लग्नासाठी दबाव टाकत होती, मात्र प्रकाशच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. या त्रासाला कंटाळून प्रकाशने तिला भेटायला बोलावले आणि कट रचून तिचा काटा काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर घटनास्थळी नेले होते आणि तिथे क्राईम सीनही सिक्रेट झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज अशा बातम्या ह्या मराठी क्राईम स्टोरीवर पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.